नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेशमध्ये छान आता संवाद होणार आहे. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी तर जानकी ऋषिकेशला म्हणते की तू मला तुझ्या घरामध्ये राहू दिलंस त्यासाठी खूप थँक्यू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तू उन्हाळ टप्पू वाटत होतास, पण तू जास्त उन्हाळ टप्पू नाही आहेस. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. तेव्हा इथे जानकी म्हणते, माझा नाईलाज आहे म्हणून मी तुझ्या घरामध्ये राहणार आहे, पण मी फुकट राहणार नाही. मी तुला या घरामध्ये राहणार म्हणून अर्धं भाडं तुला देणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे. जानकी पुन्हा म्हणते की आता आपण दोघेजण या घरामध्ये राहणार आहोत, तर आपण या घरातली सगळी कामं 50-50 करायची. म्हणजे आता बघितलंस ना, संपूर्ण घर मी आवरून ठेवले, सगळ्या वस्तू जागच्या जागी मी लावून ठेवल्यात, साफसफाई मी केले. आता उद्या तू सुद्धा करायची. आणि स्वयंपाकाचं काय? सकाळचा स्वयंपाक मी बनवणार, संध्याकाळचा स्वयंपाक तू बनवणार. मी बाबा रोजचं डाएट नाही करू शकत, मला जेवायला लागतं. मी इथे भेल, वडापाव, समोसा हे सगळं खाऊन मी नाही राहू शकत. त्यामुळे सकाळचा स्वयंपाक मी करणार, रात्रीचा स्वयंपाक तू करायचं, कळलं का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला हे सगळं नाही जमत. तेव्हा जानकी म्हणते काय? अरे वा वा, तुला हे सगळं नाही जमत का? हे टॅलेंट कुठून आणतोस रे तू? तुझ्यामध्ये खतरनाक टॅलेंट आहे हे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो कुठलं? जानकी म्हणते हेच. एवढा कॉन्फिडंट नाही म्हणायचा. आपल्याला हे बनवता येत नाही, आपल्याला ते काम करता येत नाही, हे म्हणत असताना कमीपणा नाही वाटत का रे तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो एक मिनिट, तुला लाज म्हणायचं आहे का? मला लाज का नाही वाटत? तेव्हा जानकी म्हणते अगदी बरोबर, माझ्या मनातलं ओळखलंस तू. कसं काय रे माझ्या मनातलं ओळखलंस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो टॅलेंटेड आहे ना मी. तेव्हा जानकी म्हणते खरंच खूपच जास्त टॅलेंटेड आहेस तू. पण आता हाच टॅलेंट आहे ना घरातल्या कामांमध्ये सुद्धा दाखवायचा. घरातली कामं सगळी 50-50 करायची. साफसफाईपासून ते स्वयंपाकापर्यंत दोघांनी मिळून कामं करायची. ठीक आहे ना, मला हे जमत नाही, मला ते येत नाही, मला हे येतच नाही असं म्हणायचं नाही. कामामध्ये मदत करायचीच, असं इथे जानकी ऋषिकेशला सांगते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सुमित्राला इथे ऋषिकेशची काळजी वाटत असते. आता वाटणारच ना, शेवटीला ती आई आहे. ती म्हणत असते की माझ्या ऋषिकेशचं काय चाललंय? तो नोकरीला लागला असेल का? त्याने काही खाल्लं असेल का? तो तिथे कसा राहत असेल? मला तर माझ्या ऋषिकेशची खूप काळजी वाटते. तेव्हा इथे आजी म्हणत असते, सुमित्रे, मी काय म्हणते, तू त्या ऋषिकेशची काळजी करू नको. त्याला जाऊ दे ना त्याच्या मार्गाने आणि तो तुझ्या मार्गाने जा. तू ह्या तुझ्या 2 मुलांची काळजी घे. त्या ऋषिकेशची काय काळजी करत बसतेस गं? तुझ्या ह्या 2 मुलांकडे नीट बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणत असतो, आई, ही आजी नेहमी असं का बोलत असते गं, की तू तुझ्या 2 मुलांची काळजी घे? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाहीतर काय आजी, आम्ही तिन्ही मुलं आहोत ना, ते नाना आणि आई दोघांचे सुद्धा लाडके आहोत. त्या तिघांनी सुद्धा आमच्यावरती सारखंच प्रेम केलंय आणि आमच्यावरती लक्षसुद्धा आहे. कळलं तुला? त्यामुळे उगाचच तू आईचे कान भरू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते, आई, तू जरा गप्प बसा. आणि सारंग, सौमित्र, आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि तू माझ्या ऋषिकेशला बोलण्याची एक संधी सोडू नकोस. माझ्या ऋषिकेशच्या विरोधात मी एक शब्दसुद्धा तुझा ऐकून घेणार नाही या. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, सारंग, चल माझ्याबरोबर मंदिरात. जोपर्यंत देवी आईच्या समोर माथा टेकत नाही ना आणि माझ्या ऋषिकेशसाठी प्रार्थना करत नाही, तोपर्यंत माझं डोकं काही शांत होणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, जा जा, पण सावकाश जा हो, रस्त्यामध्ये खूपच जास्त खड्डे आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ब्रेड बटर तयार करत असते ऋषिकेशसाठी, त्याला नाश्ता करण्यासाठी. आणि तेव्हाच इथे तिच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो मकरंदचा. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश, जरा माझा फोन बघ रे, कुणाचा फोन आला आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मकरंद सर यांचा फोन आला आहे. तेव्हा जानकी म्हणते की उचल ना जरा, माझे हात खराब आहेत, काय बोलतायत ते बघ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हॅलो, हां मकरंद सर बोला, मी ऋषिकेश रणदिवे बोलतोय. तेव्हा मकरंद म्हणतो, एक मिनिट, जानकीचा फोन तुझ्याकडे काय करतोय? तू का उचललास फोन? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? तेव्हा मकरंद म्हणतो, नाही नाही, तुम्ही तिथे काय करताय? तुम्ही कसं काय फोन उचलला आणि जानकी कुठे आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी आहे ना, काम करते, तिचे हात खराब आहेत म्हणून तिने मला फोन उचलायला सांगितलं आहे.
तुम्ही बोला ना, तुमचा काही निरोप वगैरे द्यायचा आहे का जानकीला? मी देतो. तेव्हा इथे मकरन आता काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि म्हणते, ऋषिकेश दे, माझ्याकडे फोन दे. तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की ऋषिकेश, तुझ्या इथे काय करतोय? तुम्ही दोघेजणं सोबत आहात का? आणि तुझा फोन त्याने का उचलला? तेव्हा जानकी म्हणत असते की मकरन, माझे हात खराब होते ना, म्हणून ऋषिकेशने फोन उचलला. आणि हे बघ, आम्ही दोघेजण एकत्र काय करतोय ही खूप लाँग स्टोरी आहे, ती मी ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला सांगेन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकीचा फोन हा चालूच राहिलेला असतो आणि तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, आज आहे ना मी पुण्याला जाणार आहे, तेव्हा मला यायला थोडा उशीर होईल हां. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, एक मिनिट, तू लगेच कुठे चाललास? मी तुझ्यासाठी नाश्ता तयार केला आहे, ब्रेड बटर मी माझ्यासाठी तयार केलं आहे का? तुझ्यासाठी तयार केलं आहे ना, मग खाऊन जा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरन ऐकत असतो की जानकी ऋषिकेश एकमेकांबरोबर तर खूपच छान वागतायत. जानकी ऋषिकेशची खूप काळजी घेते, त्यामुळे मकरनला भयानक असा राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आणि सारंग दोघेजण देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले असतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की देवी आई, माझ्या ऋषिकेशवरती येणारी संकटं दूर होऊ दे बाई. त्याला एखादी चांगली नोकरी मिळू दे आणि तो लवकरात लवकर घरी परत येऊ दे, माझी एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. तेव्हा इथे गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी म्हणतात की सुमित्राताई, तुम्ही इथे? आणि काय हो, मी असं ऐकलं आहे की आपला ऋषिकेश याला घरातून बाहेर काढले, म्हणून तो बाहेर जाऊन राहतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो, काय सांगायचं तुम्हाला, नानांचाच निर्णय आहे. मुलांनी आपल्या पायावरती व्यवस्थितरित्या उभं राहावं, एवढीच काय ती त्यांची इच्छा आहे आणि म्हणून ऋषिकेश घरातून बाहेर पडलाय स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तेव्हा गुरुजी म्हणतात, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्या ऋषिकेशच्या रस्त्यामध्ये खूपच जास्त अडथळे आहेत. अहो, त्याच्यावरती आहे ना, संकटांचा महाकाळ येणार आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, गुरुजी तुम्ही असं कसं बोलताय? तेव्हा गुरुजी म्हणतात, हे बघा, मी ज्या माणसांना आपलं मानतो त्यांच्याबद्दल मला काहीतरी अशी जाणीव होत असते, चाहूल लागत असते, जी मला आपल्या ऋषिकेशच्या बाबतीत लागली. त्याच्यावरती कुठलं तरी संकट नक्कीच येणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, मग याच्यावरती काही पर्याय नाही आहे का संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी? तेव्हा गुरुजी म्हणतात, आहे ना, देवी आईच्या समोर आता मी इथे ऋषिकेशसाठी प्रार्थना करतोय की त्याच्यावरती कुठलेही संकट येऊ नये. पण हा दोरा आहे ना, देवी आईचा आशीर्वाद आहे, तो तुम्ही ऋषिकेशच्या हातावरती बांधा आणि हा दोरा बांधल्यानंतरच त्याला घरातून बाहेर पडायला सांगा, म्हणजे त्याच्यावरती कुठलंही संकट येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा गुरुजींचे आभार मानते. तर इथे जानकी ऑफिसला जायला निघालेली असते. तेवढ्यातच तिथे प्रधान काका येतात आणि म्हणत असतात की जानकी बेटा, काल जे काही घडलं त्यासाठी मी तुझी माफी मागायला आलो आहे. अगं, तिच्यासमोर मला तुझी बाजू घेता आली नाही गं. खरं तर मला रिॲक्ट व्हायचं होतं, पण काय करू, मला काही बोलता आलं नाही. पण मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आणि म्हणून मी तुझी माफी मागतोय. तेव्हा जानकी म्हणते, काका तुम्ही प्लीज माफी मागू नका, या सगळ्यात तुमची काही चूक नाही आहे. तेव्हा इथे प्रधान काकू येतात आणि म्हणतात, का हो, तुम्ही काय हिची माफी मागताय? आणि तसंही काल खूपच जास्त तोंड वर करून बोलत होती ना, की हिच्या संस्कारांवरती बोललं जाऊ नये, हिच्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं, ही खूपच जास्त चांगली मुलगी आहे. मग आता त्याच मुलाबरोबर एका घरामध्ये राहताना काहीच कसं वाटत नाही आहे हिला? नाही, सांगा ना तुम्ही, त्याच मुलाबरोबर राहते ना आता एका घरामध्ये, आणि लग्न न करता एका मुलाबरोबर घरामध्ये राहणं, या नात्याला काय म्हणतात हे माहिती असेलच ना तुला? तेव्हा इथे तुझ्यावरती तर काही संस्कार झालेलेच नाही आहेत आणि एका अनाथ मुलीवरती अजून काय संस्कार होणार? कसली अपेक्षा ठेवायची तुझ्याकडून? तेव्हा जानकी म्हणते, काकू तुम्हाला कुणी सांगितलं की अनाथ आश्रममध्ये राहणाऱ्या मुलांवरती संस्कार नाही होत म्हणून? आणि हे बघा, माझ्या संस्कारांबद्दल तुम्ही तर प्लीज काही बोलूच नका. काल तुम्ही मला रात्री एका मुलीला घरातून बाहेर काढलं, मग कुठे जाणार होते मी? आणि तसंही त्या मुलाबद्दलसुद्धा काही वाईट साईड बोलू नका, कारण तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही माझ्याबद्दल आता वाईट साईड बोलणं बंद करा. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात की बरोबर आहे गं, आता माझ्या घरामध्ये राहत होतीस तेव्हा मुकाटाने सगळं बोलणं ऐकत होतीस, पण आता बघ कशी चुरू बोलायला लागलीस ते, म्हणजे इथे वेगवेगळे रंग दाखवतेस का तू? तेव्हा जानकी म्हणते, नाही काकू, मनात एक आणि ओठावर एक असं मला वागता येत नाही. जे काही आहे ते माझं स्पष्टपणे वागणं असतं.
पण तुम्हाला ते कळणार नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, आता मी तुमच्या इथे राहत नाही, त्यामुळे माझ्या बाबतीत बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. तुम्ही माझ्याकडे प्लीज आता लक्ष देऊ नका, असं जानकी प्रधान काकूंना स्पष्टपणे सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मकरनने ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो, ऐश्वर्या तुला माहिती आहे का, ते दोघेजणं अजूनही एकत्रच राहत आहेत. त्या ऋषिकेशने तिचा फोन उचलला होता. मी तिला फोन केला होता तर त्या ऋषिकेशने उचलला आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, मॅक हे बघ तू शांत हो, आपल्याला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हाताळायला लागणार आहेत. तेव्हा इथे मॅक म्हणत असतो की आपण एक काम करूया का, त्या मुलाला सांगूया का की तुझ्याबरोबर राहू नकोस म्हणून, तू हवं तर दुसऱ्या ठिकाणी राहा, असं मी त्याला शांतपणे सांगतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की मुळशीतलं मुलं आहेत ना, मुळशीमध्ये राहणाऱ्या मुलांना तू कितीही प्रेमाने सांगायला गेलास ना, त्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. तू मला थोडा वेळ दे, त्या मुलाला मी तुझ्या गर्लफ्रेंडच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकते की नाही बघच तू. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो की आई, अगं दरवाजा तर बंद आहे, दादा बाहेर गेला वाटतं. तेव्हा प्रधान काकू तिथे येतात. सुमित्रा म्हणत असते, कुठे गेला असेल ऋषिकेश. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, तुम्ही कोण. तेव्हा सारंग म्हणतो, मी ऋषिकेश दादाला भेटायला आलो आहे, मी त्याचा लहान भाऊ आहे आणि ही आमची आई. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, हो का, ते घरामध्ये नाही आहेत, तुम्ही येता का आमच्या इथे येऊन बसता. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नको नको सारंग, चल आपण घरी जाऊया, संध्याकाळी येऊ. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात, ठीक आहे, संध्याकाळी आलात तरी चालेल. तसे हे ते दोघेही संध्याकाळीच घरामध्ये असतात, तीसुद्धा येते ना संध्याकाळी. तेव्हा सुमित्रा म्हणते, ती म्हणजे कोण. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, का तुम्हाला माहिती नाही आहे का, अहो ऋषिकेश आणि ती मुलगी, ते दोघेजण एकत्रच राहतात ना घरामध्ये. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, माझा ऋषिकेश आणि कुठल्या मुलीबरोबर, शक्यच नाही. तेव्हा सारंग म्हणतो, एक मिनिट, तुम्ही माझ्या दादाबद्दल वाटेल ते बोलू नका. प्रधान काकू म्हणतात, काय करणार, शेवटीला आईची माया, मुलावरती विश्वास तर असणारच ना. पण मी खरंच सांगते, ऋषिकेश एका मुलीबरोबर या घरामध्ये राहतो आणि मी खरं सांगू का, ती मुलगी ना जरा चांगली नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा तिच्यापासून जरा लांबच राहा म्हणावं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो काय बोलताय हे तुम्ही. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, खरं तेच बोलते. आता तुम्ही मुळशीमधले नावाजलेले प्रस्थ आहात म्हणून तुम्हाला खरं तेच सांगितलं, जरा तुमच्या मुलाला तिच्यापासून लांबच राहायला सांगा. तेव्हा सुमित्रा म्हणते, सारंग अरे काय बोलले ह्या. तेव्हा सारंग म्हणतो, आई अगं त्यांच्याकडे लक्ष नको देऊस, तू आपल्या दादावरती विश्वास ठेव. तेव्हा सुमित्रा म्हणते, आणि हे काय, अरे या घराच्या समोर बघ ना, ऋषिकेशच्या मुलीचे कपडे सुकतायत. तेव्हा सारंग म्हणतो, आई अगं ही चाळ आहे चाळ, आता चाळीमध्ये कसं आहे, कुणी कुठल्याही ठिकाणी जाऊन कपडे सुकत टाकतं, तुला तर माहिती आहे ना, तेव्हा तू नको एवढा विचार करू. सुमित्रा म्हणते, नाही नाही, आता तर आपण इथेच बसायचं, ऋषिकेश आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. मी ऋषिकेशला आधी बघेन, त्याच्याशी बोलेन, हा सगळा प्रकार काय आहे त्याला विचारेन आणि तेव्हाच आपण इथून जायचं, कळलं का. तेव्हा सारंग म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू बस थोडा वेळ. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता घडलेला सगळा प्रकार मकरनला सांगत असते. ती म्हणत असते, मकरन हे सगळं असं घडलं आणि म्हणून मला नाईलाजाने त्या मुलाच्या घरामध्ये रात्रीचं जाऊन राहावं लागलं. पण खरं सांगू का, तो मुलगा खरंच खूप चांगला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मकरनला राग येतो. मकरन म्हणत असतो की हे काय बोलतेस तू जानकी, एवढ्या रात्री तू त्या अनोळखी मुलाच्या घरामध्ये जाऊन राहिलीस. अगं मला एक फोन करायचा ना, फक्त एक फोन, तुला माहिती आहे मी तुझ्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो, मग तू का मला फोन केला नाहीस. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, खरं सांगू का, म्हणजे एवढ्या रात्री तुला फोन करून मला त्रास द्यायचा नव्हताच, पण त्यावेळेला मला असं काही सुचलं नाही रे की तुझ्याकडून मदत वगैरे घ्यावी, खरंच सांगते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की तो मला खूपच जास्त उनाटप्पू वाटत होता. खरं सांगू तर माझंच त्याच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला होता, पण तो खरंच खूप मुलगा चांगला आहे रे, ही इज अ ट्रूली जंटलमॅन. म्हणजे मला तो उनाटप्पू वाटत होता ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो माणूस म्हणून चांगला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मकरन म्हणत असतो, जानकी तू एका अशा मुलाबरोबर राहतेस ज्याच्याबद्दल तुला जास्तीचं काही माहितीच नाही आहे, हे बघ हे खूप रिस्की आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाही अरे तो रात्रभर बाहेर झोपला होता थंडीमध्ये माझ्यासाठी आणि त्या घरामध्ये मला कम्फर्टेबल वाटावं, सेफ वाटावं म्हणून सुद्धा तो प्रयत्न करत असतो. तुला माहिती आहे तो खरंच खूप चांगला आहे.
त्याचं मन खूपच जास्त निर्मळ आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, बास बास झालं आता, किती त्याचं कौतुक करशील. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद काय झालं? अरे तू असं का रिॲक्ट करतोयस? तुला का एवढा राग आला? तेव्हा मकरंद म्हणत असतो, नाही नाही, हे बघ मी तुझ्यावरती रागवलेलो नाही आहे. तू त्या मुलावरती विनाकारण इतका विश्वास ठेवतेस ना, म्हणून मला राग आला. माझ्या डोक्यामध्ये इथे कामाचे विचार चालू होते आणि त्याच्यामध्ये तू बोलत होतीस, म्हणून मी असा रिॲक्ट झालो. मी तुझ्यावरती ओरडलेलो नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद अरे हे काही आता पहिल्यांदा झालेलं नाही आहे. याआधीसुद्धा तू असाच रिॲक्ट झाला आहेस. तुला पटकन कसला एवढा राग येतो? मला खरंच काही कळत नाही रे. तेव्हा मकरंद म्हणतो, हे बघ जानकी, मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तू तिथे राहू नकोस. तू माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहा ना. तू मला भाडंसुद्धा देऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणते, एक मिनिट, मी तुला भाडं न देता कशी काय राहू? आणि मी तुला आधीच सांगितलं आहे, बिल्डिंगमधलं भाडं मला परवडणार नाही आहे. अरे फ्लॅटचं भाडं मला परवडणार आहे का? आणि तू माझ्याकडून भाडं न घेता मी तिथे कसं काय राहायचं? त्याला काय अर्थ आहे? तेव्हा जानकी म्हणते, हे बघ, माझं ठरलं आहे आणि त्याच्यामध्ये बदल होणार नाही. जोपर्यंत माझा कुठेतरी दुसरीकडे मी राहण्याची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत मी तिथेच राहणार त्याच्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदला भयंकर राग आलेला असतो. तो ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो, ऐश्वर्या काहीही कर, त्या मुलाला तिच्या आयुष्यातून काढून टाक. काही झालं तरी दोघे वेगळं झाले पाहिजे. तो पुण्याला चाललाय ना, साम दाम दंडभेद काय करायचं आहे ते कर, पण त्याला तिच्या आयुष्यातून काढून टाक. एकदा का तो बाजूला झाला की तिला माझी होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ऐश्वर्या तर म्हणालेली असते की तुझं काम झालंच म्हणून समज. तर इथे एका गोडाऊनमध्ये आता पोलिसांनी स्वतः येऊन ऋषिकेशला बंद करून ठेवलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, अरे एक मिनिट, मला का तुम्ही इथे असं बंद करून ठेवले, कोंडून ठेवले? ऋषिकेशला काही कळत नसतं की त्याच्या बाबतीत नक्की चाललंय तरी काय. तेव्हा इथे पोलीस आता ऐश्वर्याला फोन करतात आणि म्हणत असतात की मॅडम, तुमचं काम झाले म्हणून समजा, त्याला कोंडून ठेवण्यात आलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे वा वा, बघितलंस मकरंद, अरे त्या माझ्या माणसांनी त्यांचं काम केलंसुद्धा. त्या ऋषिकेशला मी तुझ्या गर्लफ्रेंडच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकले. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला कोंडून ठेवण्यात आलेलं असतं आणि इथे जानकी घरी आल्यानंतर सुमित्रा म्हणत असते, काय गं ये, माझा ऋषिकेश कुठं आहे? हे बघ, माझ्या ऋषिकेशला जर काही झालं ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही, कळलं ना? त्याच्यासाठी तू जबाबदार असशील, असं सुमित्रा जानकीला म्हणत असते. तेव्हा जानकीला हे सगळं ऐकून खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं.